मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या YouTube चॅनेलवर आपले मनापासून स्वागत. मागे झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षांमधील प्रश्नांच्या विशेष समावेशासह घेऊन आलो आहोत पोलीस भरती सराव प्रश्नसंच भाग 8. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत अ. 1 एप्रिल 1961, ब. 1 मार्च 1960, क. 1 मे 1960 आणि ड. 1 जून 1965. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 2. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत अ. 1 डिसेंबर 1947, ब. 12 ऑक्टोबर 1950, क. 1 नोव्हेंबर 1956 आणि ड. 1 सप्टेंबर 1954. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. 1 नोव्हेंबर 1956. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? पर्याय आहेत अ. 3,07,713, ब. 3,07,711, क. 3,07,714 आणि ड. 3,07,710. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 3,07,713. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील दक्षिण उत्तर पसरलेल्या सह्याद्री पर्वतरांगेस टिंबटिंब असेही म्हणतात. पर्याय आहेत अ. घाटमाथा, ब. गड, क. खडतर डोंगर आणि ड. पश्चिम घाट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 5. काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पर्याय आहेत अ. नर्मदा, ब. तापी, क. गोदावरी आणि ड. पूर्णा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. पूर्णा. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या नदी खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? तर पर्याय आहेत अ. भीमा, ब. गोदावरी, क. तापी आणि ड. गंगा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. गोदावरी. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती नदी राज्यातील पठारी प्रदेशातून वाहत नाही? पर्याय आहेत अ. कोयना, ब. प्रवरा, क. सूर्या आणि ड. पूर्णा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. सूर्या नदी. प्रश्न क्रमांक 8. कसारा घाट खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे? पर्याय आहेत अ. मुंबई चेन्नई, ब. मुंबई आग्रा, क. मुंबई नाशिक आणि ड. मुंबई कोलकाता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. मुंबई आग्रा. प्रश्न क्रमांक 9. धुळे व नंदुरबार हे जिल्हे कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसले आहेत? पर्याय आहेत अ. भीमा, ब. कावेरी, क. नर्मदा आणि ड. तापी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. तापी. प्रश्न क्रमांक 10. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? पर्याय आहेत अ. मुंबई, ब. कांडला, क. नावाशेवा आणि ड. रत्नागिरी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. मुंबई. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहेत अ. नाशिक, ब. जालना, क. मुंबई आणि ड. नागपूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. मुंबई. प्रश्न क्रमांक 12. पुणे येथील शेअर बाजार कोणत्या वर्षी स्थापन झाला? पर्याय आहेत अ. 1882, ब. 1990, क. 1857 आणि ड. 1881. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 1882. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड म्हणून ओळखले जाते? याचे पर्याय आहेत अ. तोरणमाळ, ब. पाचगणी, क. अहमदनगर आणि ड. त्र्यंबकेश्वर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पाचगणी. प्रश्न क्रमांक 14. पावनखिंड कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत अ. सांगली, ब. कोल्हापूर, क. नाशिक आणि ड. रायगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 15. हवामानाचा अभ्यास म्हणजे काय? पर्याय आहेत अ. मिटिओरॉलॉजी, ब. मिनरॉलॉजी, क. पॉमॉलॉजी आणि ड. क्लायमेटॉलॉजी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. मिटिओरॉलॉजी. प्रश्न क्रमांक 16. विमानाचा शोध कोणी लावला? पर्याय आहेत टेलर व यंग, ब. गॅलिलिओ, क. मार्कोनी आणि ड. राईट बंधू. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. राईट बंधू. प्रश्न क्रमांक 17. पांढरे लिलीचे फूल ही टिंबटिंब या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. पर्याय आहेत अ. ऑस्ट्रेलिया, ब. इटली, क. इजिप्त आणि ड. इंग्लंड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. इटली. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते? पर्याय आहेत अ. नागपूर, ब. वर्धा, क. अकोला आणि ड. अमरावती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. अमरावती. प्रश्न क्रमांक 19.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत अ. चंद्रपूर, ब. अमरावती, क. नागपूर आणि ड. गोंदिया. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणते नगदी पीक नाही? पर्याय आहेत अ. कापूस, ब. ऊस, क. गहू आणि ड. हळद. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. गहू. प्रश्न क्रमांक 21. राईचा पर्वत करणे या वाक्यप्रयोगाचा अर्थ कोणता? पर्याय आहेत अ. अतिशयोक्ती करणे, ब. त्रास देणे, क. अर्थ नसणे आणि ड. भाग्यवंत होणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. अतिशयोक्ती करणे. प्रश्न क्रमांक 22. कर्तरी प्रयोगात टिंबटिंब आपली हुकूमत चालवितो. टिंबटिंब आपली हुकूमत चालवितो. पर्याय आहेत अ. कर्म, ब. लिंग, क. वचन आणि ड. कर्ता. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. कर्ता. प्रश्न क्रमांक 23. पुरुष, स्त्री तर उंट प्रश्नचिन्ह. पुरुषाचा स्त्रीशी संबंध आहे तर उंटाचा कशाशी? पर्याय आहेत अ. उंटणी, ब. उंटीन, क. सांडणी आणि ड. लांडोर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. सांडणी. प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे? पर्याय आहेत अ. डोंगर, ब. दगड, क. ओसरी आणि ड. तुरुंग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. तुरुंग. प्रश्न क्रमांक 25. खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. पर्याय आहेत अ. चोराच्या मनात चांदणं, ब. कर नाही त्याला डर कशाला, क. ज्याच्या हाती ससा तो पारधी आणि ड. गर्वाचे घर खाली. तर याचं योग्य उत्तर आहे ब. कर नाही त्याला डर कशाला. प्रश्न क्रमांक 26. 46, 56, 67, 80, 88 प्रश्नचिन्ह. या पुढची संख्या आपल्याला काढायची आहे. पर्याय आहेत 99, ब. 100, क. 104 आणि ड. 106. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. 104. प्रश्न क्रमांक 27. 12.34 वजा 2.34 वजा 2.43 बरोबर किती? पर्याय आहेत अ. 7.575, ब. 7.475, क. 7.57 आणि ड. 75.7. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. 7.57. प्रश्न क्रमांक 28. 221 ते 230 संख्यांची बेरीज किती येईल? पर्याय आहेत अ. 2255, ब. 3255, क. 4225 आणि ड. 5225. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 2255. प्रश्न क्रमांक 29. दर साल दर शेकडा 10 रुपये दराने 2 वर्षांचे 1000 रुपयाचे सरळ व्याज किती? पर्याय आहेत अ. 100 रुपये, ब. 200 रुपये, क. 300 रुपये आणि ड. 400 रुपये. तर याचं योग्य उत्तर आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. 200 रुपये. प्रश्न क्रमांक 30. एका व्यक्तीचा जन्म सोमवार दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी झाला तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल? पर्याय आहेत अ. मंगळवार, ब. बुधवार, क. गुरुवार आणि ड. शनिवार. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. बुधवार.